नमस्कार बंधू आणि भगिनींनो, आपले संविधान या व्याख्यानमालेत आपल्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे। आपल्या व्याख्यानमालेच्या या अगोदरच्या व्हिडिओमध्ये आपण आसाम आंदोलन आणि आसाम करार याविषयी सविस्तर माहिती बघितली। आसामचं संकटाचं प्रमुख कारण असलेलं स्थलांतर हे नेमकं कसं आणि कधीपासून सुरू झालं, देशाच्या फाळणी दरम्यान नक्की त्याची काय परिस्थिती होती, या आसाममध्ये सर्वप्रथम एनआरसी कोणी, कधी आणि का केली, बांगलादेश निर्मितीचा आसामवर नक्की काय परिणाम झाला, आसाम आंदोलन नक्की कधी आणि का सुरू झालं, या आंदोलनादरम्यान झालेलं नेली हत्याकांड नक्की काय होतं, त्याचा परिणाम म्हणून जो आसाम करार करण्यात आला तो नक्की कोणामध्ये झाला, त्या करारामध्ये नक्की काय तरतुदी होत्या, या सगळ्या गोष्टींचा आपण मागच्या व्हिडिओमध्ये सारासार विचार केलेला आहे, सविस्तर माहिती बघितलेली आहे। बंधू आणि भगिनींनो, एक मुद्दा लक्षात घ्या की या स्थलांतराच्या समस्येमुळे आसाममधलं केवळ राजकीय संतुलनच बिघडलेलं नव्हतं, तर आसामच्या एकंदरीत सर्व जी काही सांस्कृतिक व्यवस्था होती तिचं सुद्धा संतुलन पूर्णपणे डिस्टर्ब झालेलं होतं आणि म्हणूनच आसामी जनता या समस्येला घेऊन अतिशय अग्रेसिव्ह होती। त्याचाच परिणाम हा आसाम आंदोलनामध्ये झालेला होता आणि या आंदोलनाचा शेवट आसाम कराराने झाला होता। ह्या आसाम कराराने आसामच्या संकटाचं व्यवस्थित समाधान केल्याचं कित्येक वर्ष मानले गेलं आणि म्हणूनच हा आसाम करार आसामी जनतेसाठी अतिशय महत्त्वाचा होता। आता ह्या आसाम करारामध्ये नेमक्या काय तरतुदी होत्या त्या आपण या अगोदरच्या व्हिडिओमध्ये विस्ताराने बघितलेल्या आहेत, त्यामुळे त्याचं मी इथं पुन्हा रिपिटेशन करणार नाही, परंतु आसाम एनआरसीचा संदर्भ लक्षात यावा म्हणून या करारामध्ये या एनआरसीला घेऊन जो एक महत्त्वाचा मुद्दा होता तोच आपण थोडक्यात पाहूया। अवैध प्रवाशांच्या बाबतीत आसाम आंदोलकांनी जी मागणी केली होती त्या मागणीचं समाधान करण्यासाठी आसामी जनतेचे 3 गट पाडण्यासंदर्भामध्ये या करारात तरतूद करण्यात आलेली होती। यातील पहिला गट हा 1 जानेवारी 1966च्या अगोदर आसाममध्ये स्थलांतरित करून आलेल्यांचा किंवा 1967च्या मतदार यादीमध्ये नाव असणाऱ्यांचा होता। या सर्वांना अधिकृत भारतीय म्हणून मानण्यात येणार होते। दुसरा गट हा 1 जानेवारी 1966 नंतर परंतु 25 मार्च 1971च्या दरम्यान आसाममध्ये स्थलांतर करून आलेल्यांचा होता, ज्यांना भारतीय नागरिक तर मानण्यात येणार होते परंतु त्यांना मात्र पुढील 10 वर्षापर्यंत मतदानाच्या हक्कापासून वंचित केले जाणार होते। आणि तिसरा गट हा 25 मार्च 1971 नंतर आसाममध्ये स्थलांतर करून आलेल्यांचा होता की ज्यांची ओळख पटवून त्यांना ताब्यात घेण्यात येणार होते, सोबतच त्यांची नावं मतदार यादीतून काढून टाकून त्यांना त्यांच्या मूळ देशात परत पाठवण्यात येणार होतं। आता ह्या आसाम कराराची जर प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची असेल तर निश्चितच आसामी जनतेचं व्हेरिफिकेशन होऊन त्यांची 3 गटामध्ये विभागणी करणं गरजेचं होतं आणि या प्रक्रियेसाठी तेथे एनआरसी सारखी एखादी प्रक्रिया राबवणं अत्यावश्यक होतं। अशा वेळी या आसामी जनतेचं व्हेरिफिकेशन म्हणजेच एनआरसी झाली का, ती कधी आणि कशी झाली, कुणाच्या नियंत्रणाखाली झाली, त्याचा नक्की निकाल काय लागला आणि त्याची आजची सद्य परिस्थिती नेमकी काय आहे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरे शोधण्याचा प्रयत्न आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत। या आसाम करारामध्ये असलेल्या विविध तरतुदींपैकी एक तरतूद ही 1983 मध्ये स्थापन झालेल्या आसाम विधान परिषदेला घेऊन देखील होती, कारण या विधान परिषदेच्या निवडणुकीच्या वेळेला अख्ख्या आसामी जनतेचा विरोध ह्या निवडणुकांना होता आणि म्हणूनच ही विधानसभा भंग करण्यासंदर्भातली तरतूद ह्या आसाम करारामध्ये होती। या तरतुदीनुसार ही विधानसभा भंग करण्यात आली आणि 1985 मध्ये पुन्हा नव्याने आसाम विधान परिषदेच्या निवडणुका घेण्यात आल्या। याच वेळी आसू आणि ऑल आसाम संग्राम गण परिषद या 2 संघटना ज्या की आसाम आंदोलनाचं प्रमुख नेतृत्व करत होत्या, त्यांनी एकत्रित येऊन आसाम गण परिषद नावाचा एक राजकीय पक्ष स्थापन केला। या आपल्या पहिल्याच निवडणुकीमध्ये या पक्षाला 90 पेक्षा जास्त जागा मिळाल्या आणि त्यांनी आसाममध्ये आपली सत्ता स्थापन केली। या पक्षाचं नेतृत्व करणाऱ्या प्रफुल्ल कुमार महंत यांची आसामचे मुख्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली। स्वतंत्र भारताच्या इतिहासातील प्रफुल्ल कुमार महंत हे मुख्यमंत्री पदावर विराजमान होणारे पहिले सर्वात कमी वयाचे मुख्यमंत्री आहेत। ते जेव्हा या पदावर आरूढ झाले तेव्हा अवघ्या 33 वर्षांचे होते। आसाम करारात करण्यात आलेल्या तरतुदींची अंमलबजावणी करण्यासंदर्भात केंद्र सरकार अतिशय गांभीर्याने विचार करत आहे हे दाखवण्यासाठी भारतीय नागरिकत्व कायदा 1955 यामध्ये 1985 मध्ये पहिली घटनादुरुस्ती करण्यात आली। ही घटनादुरुस्ती करण्यासाठी संसदेमध्ये मंजूर करण्यात आलेल्या CAA 1985 नुसार भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या कलम 6 मध्ये एक पोटकलम अ नावाने जोडण्यात आलं। या कलम 6 मध्ये आसाम करारात ठरल्याप्रमाणे आसामी जनतेचे जे 3 वर्ग करून ज्या काही कार्यवाह्या त्या संदर्भात करणार होते तर त्या सर्व बाबी जशाच्या तशा जोडण्यात आल्या।
म्हणजेच काय तर आसाम करारानुसार आपण जे आसामी जनतेचे 3 गट पाडले होते की ज्यातला पहिला गट हा 1/1/1966च्या अगोदर आसाममध्ये अगोदरपासूनच असलेला, जो दुसरा गट होता तो 1/1/1966 ते 25 मार्च 1971च्या दरम्यान आसाममध्ये आलेला, तर तिसरा जो गट होता तो 25 मार्च 1971 नंतर स्थलांतर करून आसाममध्ये आलेल्यांचा होता। या तिन्ही गटासंदर्भामध्ये आपण जी काही कार्यवाही करणार होतो या संदर्भात ज्या काही तरतुदी या आसाम करारामध्ये करण्यात आलेल्या होत्या त्या सगळ्या तरतुदींचा समावेश हा भारतीय नागरिकत्व कायदा 1955च्या कलम 6 मध्ये पोट कलम अ जोडून त्यात करण्यात आल्या। परंतु यानंतर मात्र या आसाम कराराच्या संदर्भामध्ये फारसे कुठलेही पाऊल उचलण्यात आले नाही। आसामी जनतेची 3 गटात विभागणी करण्यासाठी आवश्यक असलेल्या एनआरसीच्या प्रक्रियेबाबतही कुठले नियोजन करण्यात आले नाही। परंतु पुढे 1998 मध्ये मात्र या संदर्भात काही हालचालींना सुरुवात झाली। ती कशी ते आपण थोडक्यात पाहूया। एक लक्षात घ्या की या आसाम करारामध्ये IMDT ह्या कायद्याला घेऊन देखील एक तरतूद करण्यात आलेली होती। ती तरतूद अशी होती की आसाममध्ये जे काही अवैध प्रवाशांच्या बाबतीत जी काही कार्यवाही केली जाईल ती IMDT ह्या कायद्यानुसार न होता ती फॉरेनर्स ऍक्ट 1946 नुसार होईल। आता हा IMDT कायदा आपणास आठवत असेल की नेली हत्याकांड झाल्यानंतर 1983 मध्ये हा कायदा मंजूर करण्यात आलेला होता, परंतु या कायद्यातील तरतुदींच्या संदर्भामध्ये आसामी जनतेला समाधान न झाल्याने या कायद्या संदर्भामध्ये आसामी जनतेत असंतोष पसरलेला होता आणि म्हणूनच आसाम करारामध्ये या कायद्याचा देखील उल्लेख असताना सुद्धा अद्यापही आसामी जनतेमध्ये जे काही अवैध प्रवासी सापडत होते त्या संदर्भात जी काही कार्यवाही केली जात होती ती फॉरेनर्स ऍक्ट यानुसार न करता या IMDT नुसारच करण्यात येत होती आणि म्हणूनच 1998-99 मध्ये या IMDT ला घेऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस उभी राहिली आणि या केस दरम्यान या IMDTच्या वैधतेवरच प्रश्नचिन्ह उभे करण्यात आले। या संदर्भातल्या सर्व बाजू तपासल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने 2005 मध्ये निर्णय देताना हा कायदा लागू झाल्यापासूनच रद्द ठरवला। पुढे 2010 मध्ये आसाम करारात ठरल्याप्रमाणे आसामी जनतेचे 3 गट करण्याच्या हेतूने आसामी जनतेची NRC करण्यासंदर्भातला एक प्रायोगिक तत्वावरचा प्रयोग आसाममधल्या 2 जिल्ह्यातल्या 2 भागामध्ये राबवण्यात आला। आता या प्रयोगादरम्यान आसाममध्ये एवढा हाहाकार उडाला, जाळपोळ झाली, लोक रस्त्यावर उतरली की पुढील 3 ते 4 आठवड्यातच हा प्रायोगिक तत्वावर करण्यात आलेला प्रयोग थांबवण्यात आला। आता यापुढे आसाममध्ये कधीतरी NRC करणं शक्य होईल का किंवा आता आसाममध्ये NRC करणं कधीही शक्य होणार नाही अशीच एकंदरीत परिस्थिती निर्माण झाली होती। परंतु तरीही या घटनेनंतर संपूर्ण आसाम राज्यामध्ये अगदी शांततेत ही NRCची प्रक्रिया पार पडली। हा चमत्कार कसा झाला, कोणाच्या आदेशाने झाला, कोणाच्या नेतृत्वाखाली झाला हे आपण थोडक्यात पाहण्याचा प्रयत्न करूया। नेमकं झालं काय तर 2013 मध्ये आसाममधील काही संघटनांनी एकत्रित येऊन सर्वोच्च न्यायालयामध्ये एक केस दाखल केली। यामध्ये नमूद करण्यात आलं की आसाम कराराला घेऊन कोणतेही सरकार गांभीर्याने घेत नाही, ना केंद्र सरकार ना राज्य सरकार। परंतु या आदेशाचं परीक्षण केल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाच्या असं लक्षात आलं की ना केंद्र सरकार ना राज्य सरकार कोणीही या आदेशाचं अपेक्षेप्रमाणे पालन करताना दिसून येत नाहीये। अशा वेळी अवैध प्रवाशांच्या जाचातून आसामी जनतेची सुटका नक्की कशी होईल, सर्व पक्षकारांचं म्हणणं ऐकून घेतल्यानंतर सर्वोच्च न्यायालयाने एक आदेश घोषित केला। यानुसार केंद्र सरकार आणि राज्य सरकार दोन्ही मिळून या आसाममधील NRCची प्रक्रिया पूर्ण करतील। या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान सर्वोच्च न्यायालयाच्या असं लक्षात आलं की या आदेशाची अंमलबजावणी तर सोडा, परंतु त्या संदर्भामध्ये कुठले नियोजन सुद्धा अद्याप झालेले नव्हते। त्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने आपल्या संविधानातील अनुच्छेद 144च्या आधारावरती स्वतःच आसाममध्ये NRC करण्याचा निर्णय घेतला आणि स्पष्ट केले की अनुच्छेद 144 नुसार आता आम्ही स्वतःच आसाममध्ये NRCची प्रक्रिया राबवणार आहोत आणि या कामी आम्हाला केंद्र आणि राज्य दोन्ही सरकारे सहकार्य करतील। आता हा आपल्या राज्यघटनेतील अनुच्छेद 144 नेमका काय आहे आणि तो सर्वोच्च न्यायालयाला नेमके कोणते अधिकार देतो हे थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करूया। या अनुच्छेद 144 नुसार सर्वोच्च न्यायालयाला भारतातील सर्व मुलकी अधिकाऱ्यांच्या बाबतीत म्हणजेच IAS IPS अधिकारी आणि सर्व न्यायिक अधिकाऱ्यांच्या बाबतीमध्ये एक विशेष अधिकार देण्यात आलेला आहे। याचाच स्पष्टपणे अर्थ असा आहे की जर सर्वोच्च न्यायालयाने एखादं कार्य स्वतःच्या नियंत्रणाखाली करायचं ठरवलं आणि त्याची जबाबदारी जर का एखाद्या मुलकी अधिकाऱ्याकडे दिली म्हणजे एखाद्या IAS IPS अधिकाऱ्याकडे दिली तर कोणीही त्याला नकार देऊ शकत नाही। ह्याच अधिकाराचा वापर करत आसाममध्ये स्वतःच्याच नियंत्रणाखाली NRC करण्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने घेतला।
सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयामुळे आसामी जनता देखील अत्यंत खुश होती, कारण आता खुद्द सर्वोच्च न्यायालयाच्याच नियंत्रणाखाली जेव्हा ही NRC होणार आहे तेव्हा ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने होईल आणि आतापर्यंत आम्हाला या अवैध प्रवासाच्या जाचातून जी सुटका मिळालेली नव्हती ती निश्चित आता यापुढे मिळेल असा विश्वास या आसामी जनतेच्या मनात निर्माण झाला. आसाममध्ये NRC करण्यासंदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली हालचालींना सुरुवात झाली. स्वतः सर्वोच्च न्यायालयानेच प्रतीक हाजेला या वरिष्ठ IAS अधिकाऱ्याची नेमणूक या सर्व प्रक्रियेसाठी समन्वयक म्हणून केली. आता ह्या आसाममध्ये नक्की NRC कशा प्रकारे घेणार या संदर्भात एक ढाचा तयार करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने या प्रतीक हाजेला यांना दिला. त्यानुसार अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून एक अतिशय उत्तम असा ढाचा प्रतीक हाजेला यांनी तयार केला की जो बघून खुद्द सर्वोच्च न्यायालय देखील समाधानी झाले. प्रतीक हाजेला यांच्या नेतृत्वाखाली संपूर्ण आसाममध्ये ह्या NRCची प्रक्रिया नक्की कशी राबवण्यात आली हे थोडक्यात पाहूया. पहिले तर संपूर्ण आसाम राज्यामध्ये जागोजागी तब्बल 2500 NRC सुविधा केंद्र स्थापन करण्यात आले. हे सर्व सुविधा केंद्र जे होते ते अत्याधुनिक तंत्रज्ञानाने परिपूर्ण होते. या संपूर्ण कामामध्ये राज्यभरातील तब्बल 68,000 कर्मचाऱ्यांचा समावेश होता. या NRC मध्ये अधिकृत भारतीय नागरिक ठरवण्यासाठी 25 मार्च 1971 ची डेडलाईन ठरवण्यात आली होती. यानुसार 1951च्या NRC मध्ये ज्या ज्या व्यक्तींच्या नावांचा समावेश होता किंवा 25 मार्च 1971च्या अगोदर असलेल्या कोणत्याही मतदार यादीमध्ये ज्या ज्या व्यक्तींच्या नावांचा समावेश होता किंवा ज्या व्यक्ती आम्ही 25 मार्च 1971च्या अगोदर आसाममध्ये आलेलो आहोत हे वैध कागदपत्रांच्या सहाय्याने सिद्ध करू शकणार होते, त्या सर्व व्यक्तींना व त्यांच्या पुढील सर्व वंशजांना या NRC मध्ये भारतीय नागरिक म्हणून जाहीर करण्यात येणार होते. आपले भारतीय नागरिकत्व सिद्ध करण्यासाठी त्यावेळी वेगवेगळ्या प्रकारच्या 14 कागदपत्रांचा आधार घेण्याची परवानगी ही आसाममधील जनतेला देण्यात आली होती, ज्यामध्ये जन्म दाखले, नागरिकत्व प्रमाणपत्र, लँड रेकॉर्ड्स किंवा जमिनीची खरेदी विक्रीचे कागदपत्र आदींचा समावेश होता. जी कागदपत्र अगदी जुनी होती, फाटकी तुटकी होती, त्या सर्वांचं स्कॅनिंग करून या सर्व सुविधा केंद्रांवरती त्यांचं जतन करण्यात आलं होतं. सोबतच आसाममध्ये बोलल्या जाणाऱ्या सर्व प्रमुख भाषांमध्ये ती नेटवर शोधण्यासाठी सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली होती. 2015 मध्ये जेव्हा प्रत्यक्षात आसाममध्ये या NRCच्या प्रक्रियेला सुरुवात झाली तेव्हा वेगवेगळ्या माध्यमातून संपूर्ण आसामी जनतेला याबाबत कळवण्यात आले. या NRC मध्ये नाव नोंदणी करण्यासाठी एक रीतसर अर्ज या सर्व NRC सुविधा केंद्रांवरती उपलब्ध करून देण्यात आला. शिवाय तो तेथेच भरून जमा देखील करून घेण्यात आला. अशा प्रकारचा NRC मध्ये नाव नोंदवण्यासाठी असलेला रीतसर अर्ज हा संपूर्ण आसामी जनतेसाठी अनिवार्य करण्यात आला. हे सर्व अर्ज आवश्यक पुराव्यांसह या NRC सुविधा केंद्रावर जमा करून घेण्यात आले. हे सर्व अर्ज जमा झाल्यानंतर त्यांची प्राथमिक तपासणी ही त्या NRC सुविधा केंद्रावरच करण्यात आली. या तपासणी दरम्यान ज्यांच्याकडे भारतीय नागरिकत्व सिद्ध होऊ शकेल असे अधिकृत दस्तऐवज होते त्या सर्वांची नावे हे त्या सुविधा केंद्रावरील NRCच्या यादीत जोडण्यात आली. परंतु ज्या व्यक्तींसंदर्भामध्ये डाऊट होता त्यांना ते कळवण्यात आलं आणि त्यांना त्या सुविधा केंद्रावरच सुनावणीसाठी एक संधी देण्यात आली. त्या केंद्रावर अशा प्रकारे आलेल्या हरकती आणि त्यावरील सर्व सुनावण्या झाल्यानंतरच त्या NRC सुविधा केंद्रावरची एक प्राथमिक स्तरावरची NRCची यादी जाहीर करण्यात आली. या सर्व सुविधा केंद्रावरील NRCच्या याद्यांचं संकलन करून 2018 मध्ये आसाम राज्याचा एक NRCचा दस्तऐवज तयार करण्यात आला. या NRCच्या प्रक्रियेमध्ये आसाममधील तब्बल 3.3 कोटी लोकांनी सहभाग घेतला होता. या सर्व लोकांनी आपले अर्ज या NRC साठी दाखल केले होते. 2018 मध्ये जी यादी प्रसिद्ध झाली त्यामध्ये या 3.3 कोटी लोकांपैकी 40 लाख लोक अशी होती की जे आपले भारतीय नागरिकत्व सिद्ध न करू शकल्याने त्यांचा समावेश मात्र या NRCच्या यादीमध्ये झालेला नव्हता. या सर्व रिजेक्ट झालेल्या लोकांना आपल्या हरकती नोंदवण्यासंदर्भामध्ये एक संधी देण्यात आली. त्यानुसार या जवळपास सर्वच लोकांनी आपल्या हरकती नोंदवल्या. या सर्व हरकतींची सुनावणी झाल्यानंतर ऑगस्ट 2019 मध्ये जी NRCची अंतिम यादी प्रसिद्ध करण्यात आली त्यात मात्र अद्यापही या 40 लाख लोकांपैकी 19 लाख लोक अशी ठरली की जे आपलं भारतीय नागरिकत्व सिद्ध करू शकले नाहीत. थोडक्यात ऑगस्ट 2019 मध्ये आसाममधल्या NRCची जी अंतिम यादी प्रसिद्ध झाली होती त्यात अर्ज केलेल्या 3.3 कोटी लोकांपैकी 3.11 कोटी लोकांना भारतीय नागरिकत्व मिळालेलं होतं. म्हणजेच काय तर त्यांचा समावेश या NRCच्या यादीमध्ये झालेला होता. परंतु 19 लाख लोक अशी होती की जे आपलं भारतीय नागरिकत्व सिद्ध करू न शकल्याने त्यांना मात्र या यादीमध्ये स्थान मिळालेलं नव्हतं. आता ह्या 19 लाख लोकांपैकी ज्या समुदायाचा समावेश सर्वाधिक असेल असा अनेकांचा समज होता तो मात्र या यादीवर नजर टाकल्यानंतर खोटा ठरला. या 19 लाख लोकांपैकी केवळ 7 लाख लोकच फक्त मुस्लिम समाजाची होती. त्या व्यतिरिक्त सर्व 12 लाख लोक ही मुस्लिमेतर अन्य धर्मीय होती.
अपेक्षेप्रमाणे निकाल न लागल्यामुळे आसाममधील काही राजकीय पक्षांनी ही एनआरसी अपूर्ण आहे, ही एनआरसी चुकीची आहे अशी विविध कारणे देत या एनआरसीला विरोध करायला सुरुवात केली. आसाम राज्य सरकारने तर सर्वोच्च न्यायालयात एक निवेदन सादर केले आणि त्यानुसार मागणी केली की बांगलादेशला लागून असलेल्या भागामध्ये 20% लोकांचे आणि त्या व्यतिरिक्त इतर भागातील 10% लोकांचे पुन्हा एकदा व्हेरिफिकेशन झाले पाहिजे. या प्रकरणाच्या सुनावणी दरम्यान आसाम एनआरसीचे समन्वयक प्रतीक हाजेला यांनी सर्वोच्च न्यायालयात एक ॲफिडेव्हिट सादर करून सांगितले की तसं बघितलं तर याची काही आवश्यकता नाहीये. आम्ही ही प्रक्रिया जी आहे ती अत्यंत पारदर्शक पद्धतीने केलेली आहे. अगोदरच 27% लोकांचं डबल व्हेरिफिकेशन झालेलं आहे. ह्या ॲफिडेव्हिटमुळे सर्वोच्च न्यायालयाने आसाम सरकारची याचिका फेटाळून लावली. शेवटी जाता जाता आता ह्या आसाम एनआरसीची नक्की सद्यस्थिती काय आहे हे आपण थोडक्यात पाहूया. आसाम एनआरसीचे समन्वयक असलेल्या प्रतीक हाजेला यांची बदली त्यांच्या जीविताला धोका आहे या कारणावरून खुद्द सर्वोच्च न्यायालयानेच मध्य प्रदेशमध्ये केली आणि त्यांच्या जागेवरती हितेश देव शर्मा या आसाममधीलच सिनियर IAS अधिकाऱ्याची नेमणूक आता आसामच्या एनआरसी समन्वयकपदी करण्यात आलेली आहे. आता ह्या आसाम एनआरसी संदर्भामध्ये आणखीन एक महत्त्वाची बाब लक्षात घ्या की आसाम एनआरसीचा अंतिम ड्राफ्ट जो आहे तो आसाममधून तर प्रसिद्ध झालेला आहे, परंतु तो अद्यापही केंद्रीय जनरल रजिस्टर करून नोटिफाय होऊन प्रसिद्ध झालेला नाही. आणि जोपर्यंत हा एनआरसीचा दस्तऐवज केंद्रीय गृह मंत्रालयाच्या अंतर्गत असणाऱ्या नॅशनल जनरल रजिस्ट्रार करून नोटिफाय होऊन प्रसिद्ध केला जात नाही तोपर्यंत त्याला अंतिम स्वरूप प्राप्त होऊ शकत नाही. थोडक्यात फक्त एवढंच लक्षात घ्या की केंद्रीय गृह मंत्रालयाकडून अद्यापही या आसाम एनआरसीला मान्यता मिळू न शकल्यामुळे त्याला अंतिम स्वरूप मिळालेले नाही. या संपूर्ण विवेचनावरून आपणास निश्चितच आसाममध्ये झालेल्या एनआरसीची संपूर्ण प्रक्रिया जी आहे ती समजली असावी अशी अपेक्षा आहे. तुर्तास एवढंच. धन्यवाद.